चला मॅच ऑन करूया. खूप महत्वपूर्ण मॅच, एकसर ए वर्सेस दहिसर. पहिला चेंडू यावेळेस ऑफ साइडला चेंडूला कट केले गेले. सिंगलनं आपलं अकाउंट ओपन करतोय, खातं उघडतोय वैयक्तिक स्वतःच आणि आपल्या टीमचं देखील एक या धावेनं एकसर ए. आणि दोन्ही टीमच्या विषयी तुमच्यापर्यंत जो कागदोपत्री अपडेट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला. प्लेसमेंट प्लेसमेंट यावेळी चेंडूला फक्त डिफेन्स केले गेलंय, एक धाव इथे मिळणार. आणि बघा दहिसर संघ देखील ग्रँड फिनाले मॅच या ठिकाणी खेळला आहे. एकसरेचा संघ देखील ग्रँड फिनाले मॅच या स्पर्धेमध्ये खेळला आहे. आता एक अपडेट कागदोपत्री या ठिकाणी आमच्या जवळ आहे आणि हे दोन संघ या स्पर्धेतील जवळपास पहिल्या फेरीतील तिसरा सामना खेळत आहेत. कुमार म्हात्रे टीम कॅप्टन, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, पुढे आलेत खेळण्यासाठी. सन्माननीय विवेकजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम दादा, तुमचं हार्दिक स्वागत आहे. खाली बसा दादा, तुमची जर्सी सेम आहे. खुर्ची घ्या, खुर्ची घ्या आणि बसून घ्या. ओके, थँक्यू दादा, धन्यवाद. आणि तिकडे देखील बाउंड्री लाईनवर यावेळेस पॉइंटच्या वरून धावा धावून काढायचे आहेत. एक धाव झालाय, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि दोन धावा देखील झाल्यात. सेन्सिबल क्रिकेट या मैदानाची ज्याप्रमाणे आपण माहिती दिली की दहिसर संघाला या मैदानाची चांगली माहिती आहे, त्याचप्रमाणे एकसर संघाला देखील पूर्ण जाणकारी आहे. काल संपूर्ण दिवस किशोर पाटील या ठिकाणी या मैदानावर खास करून जातीने उपस्थित होते. कालच्या मॅचेस पूर्ण त्यांनी पाहिल्यात या मैदानावर कशा प्रकारे झाल्या होत्या. फुलटॉस आहे, क्रॉस बॅट स्टूक आहे, सिंगल असेल. त्यामुळे आज नक्कीच प्लॅनिंग नुसार या ठिकाणी आज संघ खेळणार आहे. दहिसर संघ या किती धावा यायला हव्यात, कशा प्रकारे आपल्याला खेळायचं आहे मैदानात, सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवायचा आहे की मोठ्या फटक्यानं आपल्याला चांगली सुरुवात करायची आहे, या सगळ्या गोष्टी अगदी पूर्ण प्लॅनिंग नुसार केल्या असतील यात काही शंका नाहीये. मॅच ऑन. बाबन ओ, चेंडू खाली बसला होता, कट केले गेले चेंडूला. पॉइंट रिझर्व मध्ये मिलिंद पाटील चेंडूला फील्ड करतायत, सिंगल मिळणार. ओळख संघ जेवल्याशिवाय जायचं नाहीये, या गोष्टी प्लीज लक्षात घ्या. वेलकम, या ठिकाणी आगमन झालंय आगरी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं गावदेवी दहिसर क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. अध्यक्ष महोदय, आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावा झाल्या त्या 7. गुणेश शिंदे सर. $35 ओल्ड, 35 वयोगटातील गोलंदाज या ठिकाणी मिस्टर हर्षद गोलंदाजी ट्रॅकवर. घरचं मैदान, घरची स्पर्धा असली तर खरोखरच भरपूर विचार करावा लागतो टीम बनवण्यासाठी. खास करून टीम कॅप्टनला खूप मोठं ते दडपण असतं त्या टीम कॅप्टनचं, टीम बनवण्यासाठी घरच्या मैदानावर, घरच्या स्पर्धेमध्ये. धावा 7 झाले. तर वेळेकडे लक्ष द्या बघा, 20 मिनिटं 4 षटकं, नियम सर्वांना सेम असतात.
11:52 आणि पहिला चेंडू पडला होता दैसर संघ तुमचा. लेटकटचा फटका आहे. अगदी अंतिम क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला दिशा देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं गेलंय. शॉट बॉल होता. बॅकफुट जाऊन चेंडूला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेलाय. मिड विकेट डीपला नंदू पाटील आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड करतायत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. वेल थ्रो. खूप चांगला थ्रो त्या ठिकाणी दिला गेलाय. एक कदाचित ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये एक्सर ए टीमची खेळी सुरू आहे त्यानुसार एक आपण अंदाज वर्तवू शकतो की कुठेतरी एक आकडा डोक्यामध्ये फिट केलाय एक्सर टीमनं की आम्हाला या आकड्यापर्यंत पोहोचायचंय. सन्माननीय अनिलजी लोटणकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. धावा झालेल्या आहेत त्या 13 धावा. 30, 35, 40. काल आपण हायस्ट टोटल 42 पाहिलं. पुन्हा एकदा प्लेसमेंट कट केली गेली आहे. दरम्यान क्षेत्रामध्ये सिंगल या ठिकाणी मिळणार आहे. सेन्सिबल क्रिकेट तंत्रशुद्ध खेळी हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे एक्सर ए या टीमची. धावा झाल्या त्या 14. 7च्या करंट रन रेटनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि याच करंट रन रेटनं खेळत राहिला तर प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला तर जवळपास 35 धावा या फळकावर लावू शकतोय. दैसर वर्सेस एक्सर ए. खूप महत्वपूर्ण मॅच आणि प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकाल. दैसरच्या नगरीमध्ये आपण खेळतोय. बघा जो अतिरिक्त खेळाडू आहे दैसर टीमचा हर्षद, तुझ्या मागे जो खेळाडू त्याला बसायला सांग का जर्सी सेम आहे त्याची. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत ते सर्व. कारण बघा खूप चांगलं नीटनेटकं आयोजन. एखादा वाद या ठिकाणी उद्भवता कामा नाहीये याची पूर्ण मी म्हणेल तंतोतंत निगा राखली जात आहे. त्या कारणाचं 12th मॅन तुम्हाला पाहायला मिळतात बाउंड्री लाईनवर. दैसर टीमचं नक्कीच कौतुक. ओ यावेळेस डाऊन द लेग व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. एकदा मिळणार. धावासंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा ऑफ द चेंडू ऑन साइडला खेळतोय. क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळालं. दुखापत आहे बघा हाताला त्याच्या. फ्रॅक्चर इथून दिसते क्लिअरली. कारण मला वाटतं येस राईच्या अगेन्स्ट खेळताना, येस राईच्या अगेन्स्ट खेळताना तो सामना आपण पाहिला होता. तिथे दुखापत झाली होती. राई वर्ष दैसर आपण ती मॅच पाहिली होती.
आणि दुखापत असून देखील मैदानाच्या आतमध्ये आज उभा आहे. धावा झाल्या त्या 17-17. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची आपण स्पर्धा पाहतोय. 7वी स्पर्धा आहे. 23 स्पर्धांची मालिका आपल्याला संपूर्ण मे महिन्यापर्यंत खेळायची आहे. पुन्हा एकदा लेटकटचा फटका आहे. चेंडू येण्यापर्यंत वाट पाहिली आणि अंतिम क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन करतात किशोर. एक धाव. वेलकम मालवणी मास्टर्स. हार्दिक स्वागत आहे मालवणी टीम. धावा 18. एक जर या इनिंगच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर मी कौतुक करतोय एक्सर ए टीमचं. एकही चेंडू आतापर्यंत डॉट नाहीये. एकही चेंडू एसटीच्या मागे आला नाहीये. एसटी रक्षकाजवळ म्हणजे प्रत्येक चेंडू अगदी बॅटला व्यवस्थित मिडल केला जातोय. सिंगल डबल वर फोकस केला जातोय. तर मी म्हटलं ना की बघा 61 संघ आज सकाळी आला होता. त्या ठिकाणी नक्कीच समोर जो मंडप आहे त्या ठिकाणी त्यांची टीम मिटिंग झाली. कालचा संपूर्ण दिवस किशोर पाटील या मैदानावर पाहिलाय. त्याच्यामुळे भरपूर प्लॅनिंग या ठिकाणी केल्या गेल्या. त्या प्लॅनिंग नुसार खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा प्लेसमेंट सिंगल. बघा मोठे फटके देखील खेळताना आपण किशोरला पाहिलंय. आणि या मैदानावर सर्वोत्तम धावसंख्या किशोर पाटील यांच्या खात्यावरच आहे या दहिसरच्या मैदानावरची. 99 धावा कुठल्या आहेत किशोर पाटील या मैदानावर. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर. पुन्हा एकदा लाईन खराब. व्हाईटचा इशारा पंच देत आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 20. म्हणजे एक तुषार अंदाज वर्तवू शकतो आपण 35-40 हा आकडा डोक्यामध्ये फिट केला एक्सर ए टीमनं. या आकड्यापर्यंत पोहोचत आहे. पुढचं काम गोलंदाज करणार. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइड चेंडूला कट केलं गेलं. थर्डमॅनच्या दिशेने वनडे असेल. एकच धाव इथे देखील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. आतापर्यंत तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लक्ष ठेवा. एक मी म्हणेल ही मोठी पार्टनरशिप या संपूर्ण स्पर्धेमधील. ही जी दहिसरची स्पर्धा आपण आज खेळतोय या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या स्पर्धेमधील ही सर्वोत्तम पार्टनरशिप आहे. 21 धावा ही पार्टनरशिपचा उच्चांक आहे या स्पर्धेमधील, या आजच्या स्पर्धेमधील. गोलंदाज पुन्हा एकदा या समोर कुमार मात्रे. पुन्हा एकदा यावेळेस बॉलर बॅक टू ड्राईव्ह खेळ आहे. गोलंदाजच्या डोक्याच्या वरून अगदी चेंडूला खेळून काढलाय. 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या गेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी शतरक्षकांना विचार करण्यासाठी लावलंय त्या ठिकाणी की शतरक्षक नक्की लावायचं तर कुठे लावायचं. सिंगल डबलचा खेळ थांबत नाहीये. हाच खेळ आपल्याला थांबवायचा आहे दहिसर टीम. जेणेकरून कुठेतरी एखादी विकेट किंवा काही बॉल डॉट जेणेकरून जे टार्गेट डोक्यामध्ये फिट केलंय एक्सर टीमने त्या टार्गेट पर्यंत एक्सर टीमला पोहोचू द्यायचं नाहीये. ही प्लॅनिंग करावी. प्रत्येक चेंडूवर नक्कीच फील्ड चेंज होते या ठिकाणी. प्रत्येक चेंडूवर फील्ड चेंज होत आहे मात्र सिंगल थांबत नाहीयेत. तर ही कुठेतरी एक चांगली स्ट्रॅटर्जी त्या ठिकाणी या दोन्ही बॅटर कडून पाहायला मिळते. धावा 23-23. गोलंदाज पुन्हा एकदा तयार मिस्टर मनीष. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू टॉस झाला होता. शॉर्ट बॉल होता. बॅकफुट जाऊन चेंडूला हुक केलं गेलंय. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. एक धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि 3 षटकांमध्ये धाव संख्या फळकावर पाहायला मिळते 24. चांगली स्थिती आहे एक्सर ए टीमची. सुरुवात आपण पहिले 7 सुरुवात केली होती. 2 षटकांमध्ये आपण पहिले 14 धावा आल्या होत्या. म्हणजे 7चा करंट रन रेट आपण एक्सर ए टीमचा पाहिला होता. तिथून मात्र यावेळेस थोडासा उच्चांक वाढतोय. षटक क्रमांक 3 गेअर शिफ्ट केल्या म्हणू शकतोय कारण या षटक क्रमांक 3 मध्ये तब्बल 10 धावा आल्यात गोलंदाज मनीष भोईर यांच्या. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 12 आल्या तरी देखील 36 एक टार्गेट, चांगलं टार्गेट आपण मानू शकतोय या दहिसरच्या मैदानावर. आणि त्याच प्लॅनिंग नुसार असतील यात काही शंका नाहीये. आतापर्यंत एकही चेंडू डॉट नाहीये. हा एक प्लस पॉइंट आहे. एकही चेंडू आतापर्यंत डॉट आला नाहीये.
यतीन पाटील, ज्याला टेनिस क्रिकेट जगतानं मायकल हे नाव दिलं आहे, एक नामवंत खेळाडू आहेत मुंबई परिसरातील यतीन पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर 14 षटक हाताळण्यासाठी चर्चा सुरू आहे. नंदू पाटील चर्चा करतायत की कशा प्रकारे आणि कोणी क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. सिंगल थांबवण्याचा प्रयत्न आहे बघा, हाच प्रयत्न सिंगल थांबवण्यासाठी आहे की जेणेकरून सिंगल थांबायला हवेत. चला प्लीज बघा, 20 मिनिटात 4 षटक आणि त्या सर्कलच्या आतमध्ये तुमचा एक खेळाडू होईल, या गोष्टीकडे लक्ष द्या. यावेळेस हा चेंडू नक्कीच बीट झाला बॅटर, बीट झाला यष्टीरक्षक, बाईटच्या स्वरूपात एक धाव. खूप चांगली लाईन त्यांनी लेन. यतीन पाटील वेगवान चेंडू टाकला गेला होता आणि इथे बघा या विकेटवर वेगवान चेंडू आपण तुषार कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलेत आणि वेगवान चेंडू कधी कधी अगदी समोरून गेलेत, खाली बसले तर काही काही चेंडू टॉस देखील झालेत. म्हणजे असे काही स्पॉट्स आहेत या खेळपट्टीवर, तिथे मात्र चेंडू कधीही उसळी घेऊ शकतोय तर कधी चेंडू खाली बसू शकतोय. वेळ बघा, वेळ जास्त होते, तुमच्याकडे वेळ कमी आहे. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटात टाकायचे आहेत आणि त्या सर्कलच्या आतमध्ये तुमचा एक खेळाडू येईल हे निश्चित आहे. डिक्लेअर आहे ना? डिक्लेअर असेल तर किशोर पाटील तुम्ही स्ट्राईकवर असाल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडला, चेंडू मिड विकेट डीपला निघून होता. नंदू पाटील चेंडूला फील्ड करतायत, सिंगल इथे पूर्ण होतोय, स्वतः चेंडू घेऊन येत आहेत. धावा झाल्यात 26. महत्वपूर्ण मॅच दहीसर वर्सेस एक्सर ए. आजचा लॉर्ड्स अप्रतिम आहे, मात्र आज मालवणी संघ आहे आणि आतापर्यंत कागदोपत्री जर इतिहास पाहिला तर या मैदानावर सर्वाधिक विजेतेपद हे मालवणी संघानं पटकावलेले आहे. हा कागदोपत्री इतिहास आहे या मैदानावरचा. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता आणि हा चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार बाउंड्रीज येते या ठिकाणी. खूप चांगला फटका कुमार मात्रे यांच्या बॅट मधून. कॅप्टन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि खूप चांगली इनिंग आज कुमार मात्रे यांची आपल्याला या दहिसरच्या मैदानावर पाहायला मिळते. 30 धावांची पार्टनरशिप, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत एकही विकेट नाहीये, फलकावर धावा आल्या 30. 14 षटक प्रगतीपथावर. आता प्रेक्षकांना काही बोलू शकणार नाही कुमार सर, प्रेक्षक आहेत ते, त्याच्यामुळे त्यांना बोलू शकणार नाहीये. जर्सी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फुल टॉस आहे ऑन साईडला, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू डीप मध्ये निघून जातो. एक धाव तर झाले आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण मनीष भोईर त्या ठिकाणी होते डीप लॉंग ऑन रिझन मध्ये. सिंगल येथे देखील मिळणार आणि या एका धावेने धावसंख्या झाली आहे एक्सर ए टीमची बिनबाद जिंदाबाद 31 धावा. 4 षटक प्रगतीपथावर. 4 षटकातील 5वा चेंडू फुल टॉस आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला कट केलं गेलंय. इथे देखील फक्त सिंगल मिळणार, वन डे असेल. 32 झालेत. खूप चांगल्या स्थितीमध्ये एक्सरचा संघ आपण पाहतोय. म्हणजे इथून जर आपण एक्सरच्या प्रवासाचा विचार केला तर 40च्या पलीकडे प्रोजेक्टर स्कोर 40च्या पलीकडे दर्शवतोय. हा जवळ पहिला चेंडू डॉट येतो, पहिला चेंडू. 4थं षटक सुरू आहे आणि या 4थ्या षटकातील अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू येते डॉट. म्हणजे जवळ आपण एक विचार केला मित्रांनो तर 23 चेंडू अगदी बॅटला मिडल केलेत या दोन्ही बॅटरनं. कुमार मात्र खेळतायत
जवळपास एक चौकार साईड आणि किशोर देखील जवळपास सिंगल डबल न खेळतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 32-32. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कुमार मात्रे वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळत आहेत. आज खूप चांगली बॅटिंग केली आहे कुमार मात्रेनं आणि एक चांगली साथ दिली आहे मी म्हणेन किशोर पाटलांची. लेजेंडरी खेळाडू आहेत किशोर पाटील आणि खूप चांगली साथ आतापर्यंत किशोर पाटील यांना दिली आहे कुमार मात्रे यांना मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉलर विकास, दुखापत आहे, हाताला फ्रॅक्चर आहे, तर देखील माझ्या टीमला माझी गरज आहे. एक नक्कीच बेस्ट बॉलर आहे, त्या कारणास्तव हा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकास गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू अगदी ते बघा इथे चुका घडल्या त्या ठिकाणी. सगळं काही सुरळीत सुरू होतं. या चेंडूवर सिंगल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. कॉलिंग त्या ठिकाणी व्यवस्थित नव्हती आणि इथे ही पहिली विकेट डाऊन झाले. पहिला फलंदाज बाद झाला. टीम कॅप्टन परतीच्या मार्गी मिस्टर कुमार मात्रे आउट. सगळं काही सुरळीत सुरू होतं. अमर मँगो मर्चंट, नरू पाटील, त्यानंतर म्हणायचं गेलं तर धीरेन पाटील यांचा उल्लेख नक्कीच आवर्जून केला जाईल. आज कदाचित लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील नरू पाटील, खास करून अलिबाग वरून, यात काही शंका नाहीये. प्रत्येक षटकासाठी 500 रुपये आहेत. हेमंत साडी षटकार मारा आणि 500 रुपये घेऊन जा. संकेत पाटील आमचे सदस्य समालोचक म्हणतायत. 32 धावा झालेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ही पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात प्राप्त केल्या दैसर टीमनं, ते देखील 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय, मात्र त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाहीये. लॉंग ऑफ मधून प्रल्हाद आला होता चेंडूला उचलण्यासाठी, तत्पूर्वी या 2 धावा या ठिकाणी पळून काढल्यात. आणि या 2 धाव्याने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 34. 34 लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड एक्सर ए टीम. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. मिड विकेट डीपला, डीप मध्ये आपण फिल्डर पाहतोय हर्षद पाटील. चेंडूला फील्ड केलं, नॉन स्ट्राईक एंडला काय थ्रो केलाय, अप्रतिम थ्रो, खूप चांगला थ्रो त्या ठिकाणी केला गेला. फेकी अतिशय सुंदर केली गेली आणि या फेकीनं या ठिकाणी किशोर पाटील हे रनआउट झाले. हा धक्का बसतोय दुसरा एक्सर ए टीमला. धावा झाल्या त्या तब्बल 35, जे एक टोटल नक्कीच आपल्या डोक्यामध्ये फिट केलं होतं. 35, 35, 40, लास्टला 40 धावा. कारण कालचा आपण हायएस्ट स्कोर पाहिला 42 धावा. नवगड टीम, तो कालच्या दिवसातील हायएस्ट स्कोर आपण या मैदानावर पाहिला. सर्वाधिक धावसंख्या त्या संघाने या मैदानावर कालच्या दिवसामध्ये उभारली होती. विकी भोईर, काल एक्सर प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट ऑप्शन साठी आम्ही गेलो होतो आणि खरोखरच खूप जबरदस्त ऑप्शन त्या ठिकाणी झालं आणि अप्रतिम आयोजन त्या ठिकाणी ऑप्शनचं केलं होतं. मानस भोईर, एक्सर बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग, आणि खास करून विकी देखील त्या ठिकाणी त्या स्पर्धेचे टीम ओनर्स आहेत, टीम मालक आहेत. येत्या जानेवारी महिन्यात, मला वाटते 16-17 जानेवारी महिन्यात ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. एक्सर प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट. धावा झाल्या त्या 35. एक धाव आणि एक धाव पूर्ण. बाईचा इशारा देतोय पंचांचा. हा एक डोळ्यासमोरून हा सिंगल या ठिकाणी चोरला गेला म्हणू शकतोय. अगदी जवळून हा सिंगल कंप्लीट केला गेला. विकी आहे, क्षमता आहे या खेळाडू जवळ, कारण रबर बॉल स्पर्धा ज्या काही होत आहेत एक्सरच्या त्या नगरीमध्ये, त्या रबर बॉल स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, नक्कीच एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. खूप अफलातून फलंदाजी नेहमीच प्रत्येक स्पर्धांमध्ये खास करून विकीने केले. त्याच्यामुळे एक विश्वास आहे की एखादा मोठा फटका विकीच्या बॅटमधून निश्चित येऊ शकेल आणि त्या कारणास्तव मात्र या खेळाडूला पुढे आणले गेले खेळण्यासाठी.
2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा 36 झाल्या, 36. पुढे आला होता ऑन साइडला जोरकस फटका. डीप फॉरवर्ड स्क्वायरला त्याच्यामुळे नंदुरबार थोडंसं फंबल झालं. चेंडू उचलायला उशीर झालाय. थ्रो देखील थोडं साखूड केला गेला. यष्टीरक्षकाला चेंडू शोधावा लागलाय. 2 धावा झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न. 3 धावा या ठिकाणी झाल्या आहेत. चौथ्यासाठी शूट होत आहेत. अजूनही हिट होत नाहीये. अजूनही हिट होत नाहीये. काय सुरू आहे मैदानात? अगदी असं वाटलं की लगोरीचा खेळ सुरू आहे की काय. ते चित्र आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये देखील अशा प्रकारे चित्र आपण संघाची पाटील पाहिलं होतं. पाणजूट टीमने अशा प्रकारचा खेळ केला होता आणि या ठिकाणी थोडस नक्कीच लेझी क्रिकेट दैसा टीम कडून देखील 3 धावा इथे मिळत आहेत. धावा झाल्या त्या 39. दुखापत खरोखर एक आजारातून बाहेर पडले. हेमंत टायफॉइड झाला होता त्यांना आणि तिथून मात्र ते बाहेर पडलेत आणि आज खरोखरच त्या खेळपट्टीवर ते खेळण्यासाठी रेडी झालेत आपल्या टीम साठी. 39 39 झालेत. या मिस्तामिंग स्टोक आहे. चेंडू हवेत आहे. मिलिंद पाटील सोडणार नाहीये. शेवटच्या या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय गोलंदाज विकास. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या फळकावर पाहतोय. एक टीमची 3 बाद 39 धावा आणि 40 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत त्या दहिसर मास्टर्स या टीमला. वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन झालंय सन्माननीय हर्षदजी राऊत यांचं. या ठिकाणी अक्षयजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या समिती आहेत नरेंद्रजी कडेच्या, हे देखील त्यांच्या समिती आहेत. त्यांचं देखील स्वागत. आणि कमलेशजी तांडेल हे देखील या ठिकाणी आलेले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम अक्षयजी राऊत. हार्दिक स्वागत. शाखा प्रमुख आणि सध्याच्या घडीला नक्कीच वेलकम अक्षय. आणि अक्षय राऊत यांच्याविषयी म्हणायचे ते देखील एक उच्च दर्जाचे समालोचक देखील आहेत. मंगेश पाटील आर के मोरवा. मंगेश पाटील आर के मोरवा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का मंगेश? मंगेश पाटील आर के मोरवा. मंगेश जरा प्लीज मित्रा या इनिंग साठी स्क्वेअर लेग पंच म्हणून या जरा. या इनिंग साठी या इनिंग साठी फक्त. मेघाला पाठवा चालेल या इनिंग साठी. चला या लगेच वळूया आपण सन्मानाच्या दिशेनं. या ठिकाणी सन्मान केला जातोय विवेकजी भोईर साहेब या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावर आले. त्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं स्वागत हे या ठिकाणी केलं तर वेलकम विवेकजी. हा सन्मान करणं नक्कीच आमचं कर्तव्य आहे, कारण भारतीय संस्कृती आपली काय म्हणते अतिथी देवो भव. तर आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सन्माननीय सुनीलजी दाभाडे साहेब हे देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी श्री गावदेवी क्रीडा मंडळ यांच्या वतीने केलं जात आहे. वेलकम सुनीलजी, आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यांना सन्माननीय अनिलजी लोटणकर साहेब हे देखील या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम अनिलजी, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. त्यांचा सन्मान करूया आपण श्री अक्षय राऊत यांचा, उपविभाग प्रमुख शिवसेना, ज्यांच्या माध्यमातून आज दहिसर संघाच्या अंगावर जो आपण जर्सी आपण पाहतोय, या संपूर्ण जर्सी अक्षय राऊत यांनी दिलेले आहेत. उपविभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे. तर थँक्यू अक्षय, धन्यवाद. आणि स्वतः देखील एक 40+ चे ते खेळाडू आहेत. नाही अक्षय देतो नेहमी सगळ्यांना सहकार्य करतात अक्षय. बघूया टी शर्ट्स म्हणजे प्रभाकर दादा म्हणतायत की ही जर्सी आमच्यासाठी लकी ठरते का या ठिकाणी. माझं थँक्यू अक्षय, तू जर्सी दिली तुझ्याबद्दल मनापासून आभार तुझं. त्यानंतर सन्माननीय नरेंद्रजी कडेचे साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम सर, आपलं देखील हार्दिक स्वागत.
त्यानंतर सन्माननीय कमलेजी तांडेल हे देखील या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत या स्पर्धेला. तर त्यांचं देखील अधिक स्वागत. वेलकम कमलेशजी, आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय अध्यक्ष आगरी कोळी समाज सामाजिक संस्था. हो, आजही तुमचा आजचा दिवस वेगळा आहे. तर जेवण सुरू झालंय. जे संघ खेळलेले आहेत त्या सर्व संघांना विनंती करतोय जेवून घ्या. जेवण सुरू झालंय. NS भाईंदर, पाणजू, मोरवा, ओवळा या चारही संघांना विनंती करतोय जेवून घ्या. जेवण सुरू झालंय. तसेच मी टॉस साठी विनंती करतोय टीम कॅप्टन मालवणी आणि टीम कॅप्टन कांदरपाडा आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. अशोक भगत टीम कॅप्टन कांदरपाडा आणि मालवणी मास्टर्स धर्मेंद्र कोळी आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. या पुढच्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळी समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉम्बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक संकेतजी पाटील यांना. दहिसर संघाचा एक खेळाडू शूज विसरून आलाय. जरा आणा घरातून त्याच्या शूज प्लीज. चला, मान्यवरांचं स्वागत आहे. आमच्या सगळ्या मान्यवरांनी हा एकूणच मंच भरलेला आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष कमलेश म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. सहखजिनदार जगदीशजी गरज साहेब उपस्थित आहेत आणि आमचा भाऊ अक्षय भाऊ इथे खास उपस्थित आहे. मनापासून आनंद आहे अक्षयची प्रगती बघत असताना. अगदी आजही आठवत आहे. आमचा तसं स्नेह वेगळा आहे. मात्र अक्षय म्हटलं तर पहिल्यापासून ऍक्टिव्हिटी करणारा मुलगा आणि आज तो सक्रिय राजकारणात आहे हे पाहताना आनंद आहे. अक्षय, तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि निश्चितच येणारा काळ देखील तुझाच असेल. चला वळूया या मॅच कडे. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे 40 धावांचं. एक अतिशय चांगलं टार्गेट सेट केलंय आणि ती पार्टनरशिप तुषार अफलातून पार्टनरशिप झाली होती ती म्हणजे कुमार आणि एकूणच किशोर पाटील यांच्या माध्यमातून 32 धावांची पार्टनरशिप. इम्पॉर्टंट पार्टनरशिप होती ती या मॅचची. मात्र या पार्टनरशिपला किंवा या एकूणच धावसंख्येला कसं काय बीट करतोय तो म्हणजे आयोजकांचा संघ म्हणजेच गावदेवी दहिसरचा संघ. शुभेच्छा आहेत दोन्ही संघांना. गोलंदाजी मार्कवर आलाय. बॉलरने प्लीज. चेतन. चला एकसर आता जास्त वेळ घेऊ नका प्लीज. डोंट वेस्ट टाइम. आपल्याला योग्य वेळेमध्ये सामने पूर्ण करायचे आहेत. वेलकम मेघनाथ म्हात्रे स्क्वेलेक पंचाच्या भूमिकेत. त्यांचंही मनापासून कौतुक आहे. चला, जेवणाची व्यवस्था देखील आय थिंक सुरू झाले. तर एक एक संघाने प्लीज जेवून घेतलं तर बरं होईल. मालवणी संघ उपस्थित झालाय का? चला मॅच ऑन करा. मॅच ऑन करा. वेळेकडे लक्ष द्या प्लीज. स्ट्रायकिंगला बॅटर नंदकुमार पाटील. नंदा आम्हाला कट करायचा होता. चेंडू मात्र अगदी आपण बघतोय रिटर्न किटच्या बाहेर आहे. पंचांनी योग्य डिसिजन दिलाय. व्हाईट बॉल आलाय. एक एक धावा वाचवाव्या लागतील. चेंडूची लाईन जी आहे ती चुकता कामा नये आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे टीम एक्सर एला. वाईटने सुरुवात केली चेतननं. मात्र लाईन मध्ये नक्कीच बदल करावा लागेल. समोर बॅटर आहे चांगला नो डाऊट. मात्र दिशा टप्प्यावर कंट्रोल दाखवावाच लागेल. डावखुरा मारा. इफ्टा ओव्हर द विकेट. अगदी समोर टाकलाय चेंडू. तितका स्टायलिश पद्धतीने चेंडूला ढकलून दिलाय. हेमंत भोईर चेंडूवर येईपर्यंत एकच धाव. सुरुवात होतीये. नंदकुमार पाटील यांची एका धावेने सुरुवात. या मैदानाचा योग्य अंदाज आहे त्यांना. भरपूर मोठं क्रिकेट खेळून झालंय. मात्र प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. प्रत्येक दिवसाचे आव्हानही वेगळे असतात. त्या आव्हानांना आपल्याला सामोरे जावं लागेल आणि एक ऍटिट्यूड दाखवावा लागेल ऍज अ बॅटरचा. पाहूया आता मिलिंद भगत टीम कॅप्टन काय करतील. डाऊन द लेग खराब चेंडू आहे. दिशा भरकटलेत. डावखुऱ्या हाताच्या बॅटरला जी दिशा होती ती दिशा तुम्ही उजव्या हाताच्या बॅटरला नाही ठेवू शकणार. एक माइंडसेट मध्ये बदल करावा लागेल कारण डावं उजवं कॉम्बिनेशन असलं ना तर गोलंदाजांच्या मनात बरेच संभ्रम असतात.
कारण प्रत्येक वेळा लाईन चेंज करायची असते, प्रत्येक वेळेला ग्रिपवर देखील कंट्रोल दाखवावा लागतो. बऱ्याच गोष्टी आहेत. क्रिकेट शिकण्यासारखं आहे मित्रांनो, आणि त्यासाठी निश्चितच सराव इम्पॉर्टंट आहे. टीम मालवणी कॅप्टन चला लवकर या टीम मालवणी. ही लाईन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे, योग्य लाईन आहे. हा डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 2 वाईट कन्सिड केलेत, 1 सिंगल, 3 धावा झालेत. करायच्या 40 धावा. सरासरी जर बघितली तर अगदी 8ची आहे. मात्र ही 8ची धावा सरासरीची असली तरी देखील चॅलेंजिंग आहे या मैदानाचा विचार करता. प्रत्येक धावेसाठी झगडावं लागणार आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिलिंद भगत अजूनही व्यवस्थित चेंडूला मिडल करू शकला नाहीये. चांगले खेळाडू आहेत नो डाऊट, मात्र कधी कधी अशा गोष्टी घडतात. थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो आणि कदाचित ती वेळ येईल का. अक्षय राऊत इथे बसलेत आणि आता मिलिंद भगत यांना त्यांनी पारितोषिक लावलंय. षटकार मारा आणि 500 रुपये जिंका. मात्र सध्या दहिसर संघ विचार करत असेल की मिलिंद भगत यांच्या बॅटला चेंडू लागू द्या. चेतन वन्स अगेन. पुन्हा एकदा सेम बॉल आहे. इथे बॅटला चेंडू लागलाय. अगदी रुबी कट घेऊन चेंडू डी झोन मध्ये आलाय. फाईन लेगला 1 धाव. धाव संख्या झाली ती म्हणजे 4. प्रत्येक षटकामध्ये 8 धावा. ही सरासरी टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात जर विचार केला तर अगदी माफक आहे. मात्र सध्या परिस्थिती, क्लायमेट आणि एकूणच या मैदानाचा विचार करता ती मोठी सरासरी आहे. चेतन वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. तो मिलिंद भगत वर पिच केलाय. बॉलर बॅट ट्राय होता. इथे धावा मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी जाणार का. कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी आलेत. धोका होता मात्र रनिंग बिटवीन द विकेट मध्ये नंदू पाटील यांचा हात कोणी धरणार नाहीये. वॉट रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचल्या. जबरदस्त फिट खेळाडू. स्वतः फिटनेसचे धडे लेदर बॉल क्रिकेटपटूंना देत असतात. भरपूर मोठं नाव आहे क्रिकेट विश्वातील आणि आपल्या एकूणच समोरच्या बॅटरला देखील चीअरअप करण्याचं काम ते व्यवस्थित करतात. पूर्ण कल्पना आहे महेंद्र. एकूणच आपण बघतोय मिलिंद भगत कडे ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर आपण येत्या काळात करू शकतो. यस, टीम मालवणी कॅप्टन आलेले आहेत आणि त्यांच्या समोर संघ आहे तो म्हणजे नो डाऊट कांदरपडा मास्टर्स. याला पुन्हा एकदा लाईन करावाय. वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. तर इकडे बघा, जर दहिसरचा संघ या सामन्यात जिंकला तर गोल्डन एरो कडून एक जिवंत बकरा, आणि तो बकरा आणलाय त्यांनी, लक्षात घ्या. आणि अजून एक अट घातलाय, तो बकरा 2 वर्ष जिवंत ठेवायचा आहे म्हणजे तो मोठा होईल. चला, टीम कॅप्टन इथे आलेत. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. 7 धावा झालेत. ओ व्हॉट अ शॉट. अफलातून फटका. चेंडू झाडाला लागलाय म्हणजे षटकार आहे. मिलिंद भगत 500 रुपयाचे मानकरी. अक्षय राऊत यांच्याकडून 500 रुपये. चॅलेंज ऍक्सेप्टेड. आणि बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाडवले. षटकार. षटक असं वाटत होतं की चांगलं चाललंय चांगलं चाललंय असं असताना शेवटच्या चेंडूवर काय षटकार. झाली है 13. ये मैदान मेरा है और यहाँ का मैं हूँ. सिकंदर नाही, रहमान ढकेत बोलावं लागेल. षटकार. चला, टॉस साठी दोन्ही कॅप्टन या प्लीज. आणि अक्षय राऊत यांच्या शुभ हस्ते होणार आहे टॉस. अक्षय, चला, दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. एका बाजूला अशोक आपण पहिला बघतोय या कांदरपडा संघाचे कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला मालवणी टीमचे कॅप्टन धर्मेंद्र कोळी आहेत. हेड आणि टेल आहे बघा. कॉइन दाखवा. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. उपविभाग प्रमुख अक्षय राऊत आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचे शुभ हस्ते नाणेफेक. येस,
आणि नाणेफेक जिंकले ती म्हणजे टीम कांद्रपडा संघानं. यस कांद्रपडा, डिसिजन काय आहे तुमचा? बॅटिंग करणार. थँक्यू व्हेरी मच. लगेच डिसिजन आलाय. तर हा विशेष सन्मान आमच्या दोन्ही कॅप्टनचा केला जातोय अक्षय राऊत यांच्या माध्यमातून. अभिनंदन तुमचं आणि स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. तसेच वेलकम वेलकम टीम मालवणी. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी आमच्या मान्यवरांच्या जीव असते. थँक्यू व्हेरी मच अक्षय राऊत यांचं या मान्यवर कक्षामध्ये पुन्हा एकदा आसन असतं वा. ओ एवढा ड्राईव्ह बघा, क्लास ड्राईव्ह आहे. अगदी हाय लेवलच्या खाली चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केलाय. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये. 2 धावा कंप्लीट ॲट द एंड झालेत. पॉझिटिव्ह रिझल्ट येतोय टीम दहिसर संघासाठी. संघाची धाव संख्या 15, अजूनही करायचे 25. ही पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 32 धावांची पार्टनरशिप केली आहे तर इथे आम्ही देखील तशीच पार्टनरशिप करणार आहोत असं दाखवताना टीम गावदेवी दहिसरचे खेळाडू. कॉम्पिटिशन वाढत चालले, या स्पर्धेचा रंग चढत चाललाय. मान्यवरांची उपस्थिती, क्रिकेटपटूंचा उत्साह, प्रेक्षकांचा दमदार उपस्थिती, सगळ्यांचा रंग म्हणून ही आपल्या स्पर्धा पाहायला मिळतेय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत होत असलेली या हंगामातली ही 7वी स्पर्धा आणि गावदेवी दहिसर मास्टरचं हे नेत्रदीपक आयोजन. सध्या निवडणुकीची धामधूम आहे, मात्र ते जरी असलं तरी आगळी कोळी क्रिकेट कधी थांबत नाहीये. कुठलाही सण असो, कुठलाही लग्न सरे असो, काही असो, आगरी कोळी क्रिकेटचा जो हंगाम आहे ना, ते शेड्यूल रेडी होतं. अगदी नोव्हेंबर पासून रेडी होतं ते अगदी मे पर्यंत. आणि आपण शेवटची स्पर्धा खेळतो ती म्हणजे राहिला 1 मेला. मात्र यंदा जी बाहेरची स्पर्धा आहे दमण कप फेब्रुवारी मध्ये आहे मित्रांनो. ती डेट जाहीर झालंय, त्याची तयारी देखील अगदी व्यवस्थित सुरू आहे. शॉट बॉल आहे, टर्न केलाय फाईन लेगला, 1 धाव. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे तेजस. धाव संख्या मात्र 16 झाली आहे. रिक्वायर्ड रन रेट तुषार जो आहे त्याला आता बीट केलं जात आहे. त्या षटकानं मात्र गणित बदलली आहेत. गुड शॉट बाय मिलिंद बागत. चांगला चेंडू आहे, तितका चांगला फटका कव्हर पॉइंटला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. या 2 धावा. सुपर क्रिकेट बाय नंदू पाटील. अक्षरशः शेवटपर्यंत वाट बघितली जाते आहे. हाय क्लास हाय स्टँडर्ड क्रिकेट नंदू पाटीलच्या माध्यमातून. आणि का नाही, कारण लेदर बॉल असो टेनिस बॉल क्रिकेट आजही तितक्याच तन्मयतेने खेळताना दिसत आहेत. फिटनेस तर 1 नंबर असतो जी वापरतायत. मात्र तेजस्वर नाखुश असतील इथे किशोर पाटील, कारण लाईन खराब आहे. कधी आउटसाइड ऑफ स्टंप, कधी आउटसाइड लेग स्टंप. चला बॉल द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये प्लीज. आलाय मॅच बॉल आलाय. प्रेक्षकांचं देखील कौतुक आहे, चांगला सपोर्ट तुम्ही या स्पर्धेला देत आहे, मनापासून कौतुक तुमचं, कारण तुमच्या विना ही स्पर्धा अपुरी आहे. आज जर बघितलं तर डिका स्पोर्टच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक हे सामने पाहत आहेत, त्यांचंही मनापासून कौतुक, त्यांचेही आभार. यावेळेला ए ज्योती मात्र इथे धाव मिळेल एक. पुन्हा एकदा डी झोन मध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. पाठीमागचा जो पूर्ण एरिया आहे ना तो डी झोन आहे. आणि आपण बघतोय हे एकमेव असं मैदान आहे जिथे अगदी 10 पावलावर बसून कॉमेंट्री करू शकतो आम्ही. हा एक विक्रम आहे. धावसंख्या 20 झाले, करायच्यात 20 धाव देखील कमाई होऊ शकते. मिलिंद भगत यांच्या अकाउंट मध्ये 500 जमा झालेत, अजून करतील का? विश्वास आहे मान्यवरांना. ओ इथे जर बघितला तर चांगला चेंडू आहे. टप्पापर्यंत हलकसं वळण घेतोय चेंडू ना, मध्ये येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 18 चेंडू मध्ये 19 पाहिजे होते, आता 17 चेंडू मध्ये 19. रन बॉल आहे,
जास्त मोठं टार्गेट नाही आहे आता, कारण 2 षटकात 21 धावांची जबरदस्त सलामी या दोन्ही बॅटरने दिल्या. वेल बोल्ड मात्र इथे अगदी बॉटम एजचा वापर केलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहे. 2 धावा सहज मिळतील. इथे तिसऱ्या धावेसाठी हो ना सुरू आहे. या 2 धावा, एकच धाव आहे का सर? या 2 1 शॉट आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. तर चला आता गोलंदाजाला सुद्धा संधी आहे. अक्षय राऊत बोलला तर एकसरी गाव आपला आणि दहिसरी आपलंच. त्यामुळे अक्षय राऊत सांगते जर देवेंद्रने इथे मिलिंद भगत यांना बोल्ड काढला ना, त्रिफळाचीत केला ना, तर त्यांनाही 500 रुपये. क्या बात आहे. आपला प्रभाग कसा सांभाळायचा आहे अक्षयला ठाऊक आहे आणि सध्या तो त्या लईत आहे. चांगली गोष्ट आहे. वेल डन अक्षय. नेक्स्ट बॉल देवेंद्र टू मिलिंद भगत. ओ चेंडू खाली होता, अगदी 500 मिळता मिळता राहिलेत. चौथा स्टंप लावायला पाहिजे होता. अफलातून चेंडू होता, मात्र एक धाव तिथे मिळतीये, कारण अगदी आपण बघतोय 22ची डी झोन मध्ये धाव आली आहे. 15 चेंडू 17 धावांची गरज आहे. मिलिंद भगत वारंवार प्रयत्न करतायत की मोठा फटका. नेक्स्ट मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. एका बाजूला टीम मालवणी आहे, दुसऱ्या बाजूला टीम कांदरपड आहे. अध्यक्षांचा संघ. वेल बोल्ड, टप्पा पडल्यानंतर स्विंग बघा, सुपर बॉलिंग देवेंद्र ॲट इज व्हेरी बेस्ट. डावखुरा मारा, राऊंड विकेट मारा, एक वेगळा अँगल आणि तिथून चेंडूला बरोबर गुडलेन स्पॉट वर उडवले जात आहेत. आणि ही विकेट अशी आहे ना जिथे चेंडूला उसळी आहे. मगाशी अध्यक्ष देखील काल नवघर संघाला त्यांनी एक कानमंत्र दिला, नवघर संघांना त्यांनी तो फॉलो केला आणि ते अंतिम सामन्यात आहेत. यावेळेला चांगलं खेळले, चेंडूच्या रेषेत आले, सरळ बॅटने खेळलेत. एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या झाली आहे 24. अजूनही मॅच मध्ये 50-50 चान्सेस दोन्ही संघांना आहेत. 16 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ राहिलाय. मात्र इथे ए संघाला जर जिंकायचं असेल तर त्यांना हवी आहे विकेट, आणि ती विकेट पाहिजे नंदू पाटीलजी. तेरा चेंडू 16ची गरज. मॅच ऑन आहे. वेळ घेत आहेत नंदू पाटील, आपला वेळ घेत आहेत. देवेंद्र टू नंदू पाटील. यावेळेला ऑन साइड ला टॅप केलाय. किती धावा मिळतील दुसऱ्या धावेसाठी? इथे कॉल दिलाय, खराब क्षेत्ररक्षण. या 2 धावा इम्पॉर्टंट होत्या आणि त्या 2 धावा इथे पूर्ण करताना हे दोन्ही बॅटर, व्हॉट अ पार्टनरशिप. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26. बघा काय कॉन्टेस्ट सुरू आहे. पहिल्या इनिंग मध्ये 32 धावांची पार्टनरशिप ओपनिंग पेअरनं. आता या इनिंग मध्ये आतापर्यंत 26 धावांची जशा तसे पार्टनरशिप सुरू आहे. सुपर बॅटल बिटवीन दहिसर अँड एक्सरे. आता 12 चेंडू आणि 14 धावा. तरी सुद्धा हा मॅच अजूनही बॅलन्सिंग अवस्थेत आहे तुषार, कारण 7 धावा करणं आणि खास करून आता बघतोय दोन्ही फलंदाज थकलेले आहेत नो डाऊट. मात्र त्यांचं घरचं मैदान आहे. इकडची हवा बऱ्याच वेळा त्यांनी खाल्ली आहे, कारण अगदी स्मशानभूमीच्या बाजूला असलेले हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. एक वेगळी हवा असते. आणि समोर ते आपल्याला विठ्ठलाचं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आणि युट्यूबर्सना आवडत असलेली एक खास इमारत देखील इकडेच आहे. अगदी आपण ती पाहू शकतो. चला 12 चेंडू 14चा खेळ आहे. जय पाटील गोलंदाजी मार्कवर, लिजंड खेळाडू एक्सरचे. एक एक धाव वाचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
लिमिट ऑफ वर आता योगेश आलेत, एक एक धाव वाचवायची आहे त्याला. चला जास्त वेळ घेताय, जास्त वेळ घेताय तुम्ही. मॅचचा मोमेंटम थांबू नका, 14 पाहिजेत, 12-14. आजचा मोमेंटम थांबवू नका प्लीज. आतापर्यंत चांगलं क्रिकेट सुरू आहे. आता स्लिप इन पोझिशन आहे, एक लिमिट ऑफ सुद्धा आहे. पाहूया काय करतात जय पाटील. लेग ब्रेक बॉल आहे, एकच धाव मिळणार आहे, एकच धाव मिळणार आहे. ही धाव देखील इम्पॉर्टंट आहे. चला बॉल द्या, लगेच बॉल द्या. काय प्रेक्षकांची संख्या, काय मान्यवरांची संख्या, काय ते क्रिकेट सुरू आहे, सगळं ओके मध्ये आहे. जय पाटील वन्स अगेन मिलिंद भगत यांच्या साडी पुढे टाकलाय, चांगला चेंडू आहे, मात्र इथे धावा मिळतील. दुसऱ्या धावाची संधी आहे, खराब क्षेत्ररक्षण झालंय, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी जाणार का, नाही जाणार. यावेळेला विकी आलाय, या 2 धावा, 29 धावा. मात्र बघा या दोन्ही खेळाडूंसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. काय स्टॅमिना आहे, सुपर्ब. काय दहिसरवाल्यांच्या टाळ्या कमी येत आहेत. चांगली पार्टनरशिप सुरू आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 29. 29, 11 धावांची गरज. 10 बॉल 11. मात्र या सामन्याने एक गोष्ट दाखवली आहे, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा जो नियम आहे ना, की 9 चेंडू मध्ये रिटायरमेंट, इकडे नाही चालत. या सामन्यात नाही. किशोर पाटील एक्सरचे किंवा इथे मिलिंद भगत नाही रिटायरमेंट घ्यायची, मॅच जिंकून द्यायची आहे. चांगला चेंडू आहे, फुलटॉसर घेऊन ड्रॉ लॉफ्ट केलाय, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी नाही ना, थ्रो एक्झॅक्टली कुठे करायचंय. बॅकअप बघा योगेशचा, चांगला बॅकअप आहे, खराब थ्रो होता. एक धाव इथे मिळतीये. धाव संख्या 30. मला का असं वाटतंय की हे सेमीफायनल सुरू आहे, थोडीशी तशीच काहीतरी नजर येतोय, कारण प्रेक्षक बघा अफलातूनरित्या मॅचचा आनंद घेत आहेत. धाव संख्या 30. 9 चेंडू 10 ची गरज. 9 चेंडू 10 धावा. आईज ऑन नंदू पाटील. या मॅचचा निकाल नंदू पाटील किती लवकर लावतील किंवा अजून काय. चला जास्त वेळ घेताय. पुन्हा एकदा स्लीप इन पोझिशन आणलंय, कारण जय पाटील यांना कल्पना आहे की नंदू पाटील एखादा लॉफ्ट करायला गेले, एज लागली तर इथे झेलचित होऊ शकतात. हा प्लान आहे. लेट्स सी, पाहूया काय घडतंय. 9 चेंडू 10 धावा. दहिसर की एकसर ए. व्हॉट अ बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लवकर खेळले, चेंडू नंतर आलाय. गुड डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस होता. या चेंडूचा स्पीड जर बघितला तर डीका स्पोर्ट्स वर आहे, ताशी फक्त 92 किलोमीटर पर वेग. थैंक यू डीका स्पोर्ट्स. दीपक चौरसिया हमारे ऑपरेटर. भगवान पाटील इथे उपस्थित झालेत, सन्माननीय सचिव आगरी कोळी सामाजिक संस्थेचे, त्यांचं स्वागत. चला 8 बॉल. ओ आ बॉल पाहावा लागेल. वाईट बॉल आहे, डाऊन द लेग. ही चूक नाही करायची आहे तुम्हाला. अवांतर धावा देऊन चालणार नाहीये. टीम एक्सरला ते परवडणार नाहीये. 8 चेंडू 9 धावा. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट, प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट. हाय व्होल्टेज ड्रामा या एकूणच खेळपट्टीवर सुरू आहे. लाफ्ट केलाय, मोठा फटका आहे. मिळतील फक्त आणि फक्त किती अंपायर, 2 धावा. पुढे टाकायला पाहिजे चेंडू. असे चेंडू टाकून चालणार नाही आहेत. मात्र चेंडू लगेच द्या प्लीज. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. नंदू पाटील आपण बघतोय पहिल्या चेंडू पासून सक्रिय आहे. एकही विकेट नाहीये. समोरच्या टीमनी भागीदारी केली होती पहिल्या विकेट साठी 32 धावांची. इथे भागीदारी झाले 33 धावांची. टाळ्या झाल्या पाहिजेत या एकूणच भागीदारीसाठी. सुपर्ब. काय तोडीस तोड उत्तर आहे. कुणी जिंको
मात्र या मॅच न मन जिंकली आहेत. 7 चेंडू 7 धावांची गरज. ओ हा झेल नाही झालाय. देवेंद्रच्या हातातून चूक झाली आहे. इथे दुसऱ्या धावेसाठी कव्हरला कुणी नाहीये. किशोर पाटीलचं लक्ष कुठे आहे? टोटल 3 धावा. खराब क्रिकेट. लक्ष पाहिजे होतं किशोर यांचं, कारण इथे विकेट आली असती. थ्रो व्यवस्थित होता मी म्हणेन, लक्ष नव्हतं. अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही मॅच का सोडताय? अजूनही मॅच संपलेली नाहीये. या 3 इम्पॉर्टंट धावा आणि मॅचची गणित आता बदलली आहेत. 4 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 6. 3 केले तरी चालतील, नो डाऊट, कारण एकही विकेट नाहीये. मात्र क्लिअर विजयासाठी 4 धावा. अगदी शेवटच्या क्षणी एकसर हे संघाकडून झालेली चूक. तो एक वाईड आणि त्यानंतर अगदी हा झेल होणं गरजेचं होतं. मात्र ओव्हर थ्रो सुद्धा झाली. 3 धावा आल्या आणि या मॅचची गणित बदलली आहेत. आता 6 चेंडू 4 धावांची गरज. 3 केल्या तरी सुद्धा टीम दहिसर मास्टर्स विजयी ठरू शकतो. अजूनही मॅच संपले नाहीये. एखादा चमत्कार विकी भोईर करतील का? गोलंदाजी मार्कवर एकसरचा सगळ्यात सुंदर खेळाडू विकी भोईर. हो, एवढा झेल आहे का? एक्झॅक्टली काय घडलंय? विकेट घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल. 5 चेंडू 4 धावा. मॅच इज स्टिल ऑन. बऱ्याच जणांनी हात धुवून घेतलेत की कधी एकदा जेवायला जातोय, मात्र मॅच संपवायची ते वाट बघतायत. 5 चेंडू 4 धावा. ओ किशोर यांच्या हातात चेंडू नाहीये. डॉट बॉल होता, मात्र इथे एकदा पूर्ण केली जातीये. मिलिंद भगत चूक झाली होती. 3 टू विन. 4 चेंडू 3 धावांची गरज. 2 केल्या तरी सुद्धा दहिसर विन होईल, कारण विकेटचा आधार आहे. बघा, या सामन्यानं बऱ्याच गोष्टी शिकवल्या असतील की किती चांगली गोलंदाजी करायची आहे, किती चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचं आहे. फुलटाच बॉल आहे. एकदा पॅडल स्वीप साठी प्रयत्न. थोडसे वेगवान गोलंदाजी करावी लागेल. मात्र आता क्लिअर विजयासाठी 2 धावा आणि विकेटचा आधार जर घ्यायचा असेल तर 1 धाव केली तरी सुद्धा संघ जिंकू शकेल. मात्र नंदू पाटील आहे क्लिअर विजयासाठी जातील. 3 चेंडू 2 धावांची गरज. चेंडू चेंडू अप्रतिम आहे. डॉट बॉल आहे. 2 बॉल 2. 2 बॉल 2. मॅच संपली नाहीये. 2 चेंडू 2 करायचे. 1 केली तरी विना. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सध्या जेवण गरम आहे, थोडस थंड होऊ द्या. अशोक मित्रा जेवून घे. काय मॅच आहे. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही टीम साठी. एकसर ए विरुद्ध दहिसर. शेवटच्या चेंडूवर निकाल येणार काय? काय बोलते करण, ऍडव्होकेट करण? 2 मध्ये 2 करायच्यात क्लीन विजयासाठी. ओ डेलिब्रेट केलाय, डेलिब्रेट केलाय. धाव मिळणार नाहीये. लास्ट बॉल वर गेले मॅच. आता 1 बॉल 1 करावीच लागेल. 1 बॉल 2 क्लीन विजयासाठी. 1 बॉल 1 विकेटच्या आधारावर जिंकण्यासाठी. ये क्या चल रहा है? अक्षय राऊत आल्यामुळे भुताटके आले मैदानात. 1 बॉल 1. दहिसर की एकसर ए. एकही विकेट नाहीये. विकेटचा आधार जर घेतला तर समोरच्या टीमच्या 3 विकेट गेल्या होत्या. इथे दहिसर संघाकडे तो ऍडव्हान्टेज आहे. दहिसर संघाने नाणेफेक जिंकली होती, मात्र 1 मध्ये 1 करावीच लागेल. काय मॅचेस, काय मॅचेस होत आहेत.
चला चला जास्त वेळ घेऊ नका. या मॅचला आतापर्यंत 1 तास झालाय. 1 बॉल 2 रन क्लीन विजयासाठी. 1 बॉल 1 रन दैसरला विजयासाठी जो संघ फलंदाजी करतोय. विकी भोईर चमत्काराच्या दिशेने. ओ विकेट आली आहे. विकेट आली आहे. एक्सर विन. एक्सर 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 काय घडलंय. थांबा थांबा दादा तसं नाहीये ते. बॉलर पुढे येऊ दे कुठे पण येऊ दे. ओ माय गॉड. त्याच्या हे दिशेने होणार होतं का. हे होणार होतं का. ओ विकेट आली विकेट आली एक्सर विन एक्सर एक्झॅक्टली काय. थांबा थांबा थांबा. एक्झॅक्टली आपले नियम काय आहेत त्याविषयी नक्कीच कल्पना येईल. अध्यक्ष आहेत, आपले सचिव सुद्धा आहेत, सगळेच पदाधिकारी आहेत. नियम ओपन करा. थांबा थांबा. मॅच अजून संपलेली नाहीये. थांबा जरा 1 मिनिट. भरत राऊत कुठे आहेत प्लीज. तसं नाही तुला विचारतोय मी. तू तसं नाही. तू नियमावली दाखव जरा. थर्ड अंपायर नाही घेत आहोत. थर्ड अंपायर नाही घेत आहोत. थर्ड अंपायर नाही दिलाय दादा. थर्ड अंपायर नाहीये.